नमस्कार. मी सचिन तुपे. थेऊर कुंजरवाडी ह्या गाणातनं माझा मुलगा सिद्धांत सचिन तुपे ह्याचा उमेदवारी अर्ज भरला होता. मी राष्ट्रवादी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता. माझं तिकीट फिक्स झालं होतं, फायनल होतं, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी तिकीट माझं त्या ठिकाणी मला उमेदवारी पक्षाने दिली नाही. परंतु मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळं मला त्या ठिकाणी पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी मी पक्षाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाला दिलेला आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीच्या 5 तारखेच्या मतदानाच्या दिवशी आमच्या मतदानामधनं तुम्हाला दिसून येईल, कारण मी पहिलाही राष्ट्रवादीचाच होतो, आताही राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रवादी पक्ष ज्या दिवशी स्थापन झाला तेव्हापासून मी राष्ट्रवादी घड्याळालाच मतदान करीत आलोय. त्याच्यामुळे माझं मन दुसरीकडे होत नाही मतदान करायला. त्याच्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नका की सचिन तात्या तुपे काय करतील, कारण की आम्ही खूप चांगलं वातावरण तयार झालं. तर आम्हाला आजही या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून येण्याची 100% गॅरंटी आहे. परंतु काही कारणास्तव म्हणजे पक्षाची निष्ठा असल्यामुळं त्या ठिकाणी पक्षाने देईन ते उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडून देऊ, हे शब्द मी आळंदी मातोबाच्या देवस्थानाच्या मंदिराच्या बाहेर केलं होतं. जर मी त्या शब्दामध्ये जर बदल केला असता तर माथोबा देवस्थान त्या ठिकाणी मला माफ करणार नाही. म्हणून आणि मी पवार साहेब आणि अजितदादा यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी कुठलाही पदाधिकारी नाही, कुठलाही पद माझ्याकडे पक्षाचं नसतानाही मी आतापर्यंत पक्षाचं काम करीत आलेलो आहे. आणि मला पक्षाची निष्ठा आणि पक्षाची नाराजी मी ओढून घेऊन येणाऱ्या 5 तारखेच्या मतदानावरती माझ्यामुळे काही जनतेमध्ये परिणाम होईल ह्याचा असला कुठलाही प्रकार आमच्या जनतेमधनं होणार नाही. कारण की माझी सर्व जनता आजही माझ्या सोबत आहे. कारण की गेल्या काही दिवसापासून त्यांनी जो प्रचार केला होता त्या प्रचारामध्ये अक्षरशः पायाला भिंगरी बांधून त्या ठिकाणी आमच्या इथल्या महिला असतील, सर्व आमचे कार्यकर्ते असतील, ते कार्यकर्ते त्या ठिकाणी पळत होते. आणि आज त्या ठिकाणी आम्हाला 2 दिवस लागले सगळ्यांची समजूत काढायला, समजून सांगाय, कारण की पुढे जाऊन आपल्याला काय सिद्ध करायचंय. कारण आपण जर पक्षाच्या तिकिटावरती गेलो असतो तरच आपल्याला पुढचा टप्पा पार करता आला असता. परंतु मतदान आपल्या सोबत आहे. आपण पंचायत समिती निवडून येऊ, परंतु त्या ठिकाणी काही पद जर भेटायचे असतील, सभापती पद असेल, तर पक्षातनं निवडून गेल्यानंतरच ते भेटलं असतं.